राकट देशा कनखर देशा दगडांच्या देशा पाषाणाच्या देही वरसी तू हिरव्या रेषा. पण याच कणखर राकट अशी ओळख असलेल्या सह्याद्रीचं नाजूक आणि कोमल स्वरूप सुद्धा आपल्याला बघायला मिळतं ते कास पठारावरती. विविध नैसर्गिक रानफुलांनी बहरलेला हा कास पठार खरंच खास आहे. कास पठार हे दुर्मिळ नैसर्गिक रानफुलांसाठी प्रसिद्ध आहे. जसं की हिमालयातील व्हॅली ऑफ फ्लावर्स प्रसिद्ध आहे, तसंच आपल्या साताऱ्यातील हे कासचं व्हॅली ऑफ फ्लावर्स अगदी खास आहे. कास पठार हे साताऱ्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील पर्वतावर वसलेलं आहे. आणि इथं एकाच वेळी एकाच रंगाची अगणित अशी फुलं एकाच वेळी उमललेली असतात. त्यामुळे ना एकाच वेळी एकाच रंगाच्या असा गालीच्या पसरल्यासारखा दिसतो. आणि सध्या सगळीच फुलं ही चांगली उमलली असल्यामुळे हा बघा समोर जांभळ्या रंगांचा पूर्ण गालीच्या पसरल्यासारखं हे जे दृश्य दिसतंय ते खरंच अविस्मरणीय असं आहे. आणि पावसाळ्यानंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये ही फुलं पूर्ण बहरलेली असतात. तर सध्या ही फुलं ही पूर्ण बहरलेली आहेत. आम्ही मागच्या आठवड्यातच इथे भेट दिली. निळ्या, जांभळ्या, गुलाबी, पिवळ्या फुलांचा सडाच इथं पसरलेला दिसतोय सध्या. आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी 7 वर्षानंतर फुलणारी कारवीची फुलं यावर्षी भरपूर प्रमाणात दिसत आहेत. तशीच ही जी पिवळी दिसत आहेत ती सोनकीची फुलं आहेत. आणि निळ्या रंगाची सीतेची अस्व अशी विविध दुर्मिळ अशी फुलांच्या प्रजाती इथे सापडतात. आणि म्हणूनच युनेस्कोने वर्ल्ड नॅचरल हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा कास पठारला बहाल केला आहे. सध्या जास्तीत जास्त 7 वर्षानंतर फुलणारी कारवीची फुलं इथं भरपूर प्रमाणात दिसत आहेत. आणि सध्या फुलांबरोबरच कास पठार हे पर्यटकांनी सुद्धा फुललेलं आहे. आणि शनिवार रविवार तर खूपच गर्दी असते. आणि आम्ही मागच्या आठवड्यात रविवारीच गेलेलो, त्यामुळे तर खूपच गर्दी होती. याच्या आधी 2 वर्षापूर्वी आम्ही तिथं गेलेलो तेव्हा खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला मधूनच परत यावं लागलेलं. त्यामुळं यावेळेला लवकरच तिथं पोहोचण्याचा आमचा प्रयत्न होता. साताऱ्यातून कासला जाताना एक छोटासा घाट लागतो आणि त्या घाटातून पुढे गेल्यानंतर आपल्याला ही एक अशी कमान दिसेल. आणि तिथून पुढे गेल्यानंतर एक चौकी लागते आणि तिथं आपल्याला कासला जाण्यासाठीचं तिकीट घ्यावं लागतं. जर आधीच ऑनलाईन बुकिंग केलेलं असेल तर तिकीट घेण्याची गरज नसते, डायरेक्ट कासला तुम्ही पोहोचू शकता. आम्हाला ऑनलाईन बुकिंग मिळालं नव्हतं तरीसुद्धा आम्ही आलेलो, पण लवकर आल्यामुळे इथं आम्हाला हे तिकीट मिळालं. तर इथं ही अशी तिकीट चौकी आहे, तर तिथं तुम्ही तिकीट घेऊ शकता. 150 रुपये प्रत्येकी असं हे तिकीट आहे. आणि तिकीट घेऊन पुढे जायचं आहे आणि हे तिकीट सांभाळून ठेवायचं आहे, कारण कास पठार हे विस्तीर्ण असं आहे आणि प्रत्येक ठिकाणी जाताना तिथं ते तिकीट दाखवावं लागतं. आता इथं आपण आलेलो आहोत पार्किंगमध्ये. तर इथं गाडी पार्क करायची आहे. आपल्याला डायरेक्ट कास पठारवरती जाता येत नाही म्हणजे फुलांच्या इथे. तर इथं गाडी पार्क करून इथून आपल्याला बसमधून जावं लागतं. आणि हे जे आपण तिकीट घेतले 150 रुपये, त्या तिकिटामध्येच हे बसचं सुद्धा इन्क्लूड आहे. तर इथं अशी रांग होती, त्या रांगेमधून आपल्याला पुढे जायचं आहे. अजून एक म्हणजे इथलं जे वातावरण आहे ते सतत बदलत असतं, म्हणजे कधी कडक ऊन सुद्धा असतं आणि कधी थोडासा पाऊस आणि कधी खूप वारा सुद्धा असतो. त्याच्यामुळे इथं कॅप वगैरे घेऊन जाणंच योग्य ठरेल. तसंच आणि खूप मोठा एरिया आहे कास पठारचा, त्याच्यामुळं इथं आपल्याला खूप चालावं लागतं फुलं बघण्यासाठी. आणि त्यामुळंच आरामदायक असं शूज घालून येणं कधीही चांगलं. तर इथं हे अशा बसेस आहेत आणि त्या बसेसमधून आपल्याला कास पठारपर्यंत पोहोचता येतं. आणि पार्किंगमधून कास पठारला जाईपर्यंतच किती गर्दी झालेली आहे बघा. खूप गाड्यांची रांग अशी दिसत आहे. कास पठार हे जवळजवळ 45 एकरमध्ये पसरलेलं आहे आणि तिथं जाण्यासाठी आपल्याला 4 वेगवेगळे गेट लागतात. म्हणजे 4 वेगवेगळे गेट आहेत, तर तिथून आत जाऊन आपल्याला ही फुलं बघायला मिळतात. तर इथं पोहोचल्यानंतर आपला थोडासा गोंधळ उडतो की कुठल्या गेटमधून आत गेल्यानंतर आपल्याला खूप सारी फुलं पाहायला मिळतील. तर इथं पोहोचल्यानंतर हा एक सेल्फी पॉईंट आहे कास पठारचा, जिथं भरपूर गर्दी होती फोटो काढण्यासाठी. तर इथूनच गेट नंबर 3 आहे, तिथून आम्ही आत गेलो आणि तिथून आत गेल्यानंतरच आपल्याला खूप सारी फुलं अगदी जवळच पाहायला मिळतात. आणि इथं असे जागोजागी बोर्ड लावलेले आहेत. तर या बोर्डवरती आपल्याला बघायला मिळेल की प्रत्येक सीझननुसार इथं कशी फुलं उमललेली असतील. तर इथं आता सध्या सप्टेंबर ते ऑक्टोबर हा फुलं उमलण्याचा आहे असं दिसत आहे. तर इथं लगेचच आत आल्यानंतरच बघा ही कारवीची भरपूर फुलं दिसत आहेत. त्याच्यानंतर ही तेरड्याची आहेत आणि पिवळ्या रंगाची आहेत, ती सोनकीची होती. खरंच हे सगळं बघताना ना बालकवींची कविता आठवते, ती म्हणजे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. असं हे निसर्ग सुंदर असं कास पठारावरील पुष्प वैभव बघताना ना आपण अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो. निळ्या, जांभळ्या, पिवळ्या, आबोली, गुलाबी, पांढऱ्या
अशा विविध रंगांची उधळणच जणू निसर्गाने इथं केलेली आहे असं वाटतं. आणि खरंच ही सगळी फुलं ना पाहताना मन अगदी हरपून जातं आणि आपोआपच इथं आपल्याला त्याच्यासोबत फोटो काढावेसे वाटतात, रील करावीशी वाटते. पण जरा जपूनच, कारण ही नैसर्गिक अशी ही संपत्ती आहे आणि आपण तिची काळजी घ्यायलाच पाहिजे. त्यासाठी फार आतमध्ये न जाता बाहेरूनच जेवढं आपल्याला फोटोशूट किंवा काही रील्स वगैरे बनवायचे असतील तर ते बनवाव्यात, जेणेकरून या नैसर्गिक संपत्तीला हानी पोहोचणार नाही. आणि इथं आल्यानंतर आपल्याला आतमध्ये जाण्याचा खरंच मोह होतो, पण तो टाळायला पाहिजे. आणि इथं जागोजागी आपल्याला स्थानिक लोकं दिसतात, की जी आपल्याला सांगत असतात आतमध्ये जाऊ नये म्हणून, कारण आतमध्ये विविध किडे किंवा सापसुद्धा असू शकतात. आणि इथं आल्यानंतर सगळ्यांचीच एक्साइटमेंट खूप असते, की फोटो काढण्यासाठी किंवा सगळं शूट करण्यासाठी. पण इथं ड्रोन वगैरे चालवायला बंदी आहे. अजून एक गोष्ट म्हणजे दिवसभरामध्ये 3 स्लॉटमध्ये आपल्याला इथं जाता येतं. म्हणजे सकाळचा 7 ते 11 असतो, त्याच्यानंतर 11 ते 3 आणि त्याच्यानंतर 3 ते 6 असे स्लॉट असतात. तर त्याप्रमाणे आपल्याला इथलं बुकिंग करावं लागतं. तर गेट नंबर 3 मधून आत आल्यानंतर आपल्याला ही पिवळी फुलंसुद्धा पाहायला मिळतात आणि टोकाकडे आल्यानंतर हे सुंदर असं दृश्य दिसतं, की जिथून इथं छान अशी फोटोग्राफी करता येते. आणि आम्ही तिथे सकाळी 7 ते 11चा जो स्लॉट होता तेव्हा गेलेलो. तर पोहोचलोच आम्ही 9 वाजता, त्याच्यामुळे आम्हाला 9 ते 11 एवढे 2च तास ही फुलं आहेत ती बघायला मिळाली. त्यामुळं तुम्ही तिथं जाताना या गोष्टीचा सुद्धा विचार करा. आणि त्यामुळं आम्हाला फक्त ही गेट नंबर 3 मधून आत आल्यानंतरच जेवढी फुलं होती ना तेवढी बघायला मिळाली. आणि गेट नंबर 2 मधून गेल्यानंतर कुमुदिनी तलाव आहे, पण तो तिथून 2 किलोमीटर एवढा लांब आहे, त्याच्यामुळे मग आम्ही तिथं नाही गेलो. आणि त्या तळ्यामध्ये खूप सुंदर अशी कमळाची फुलं आहेत असं समजलं, पण तरीसुद्धा तो स्लॉट आहे तो संपत आलेला, त्याच्यामुळे आम्ही तिथं जाऊ शकलो नाही. पण ज्या वेळेचं तुम्ही बुकिंग केलेलं आहे त्याच वेळेला तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला पूर्ण कास पठार आहे ते बघायला मिळेल. आणि तसंही आपल्याला इथं भरपूर चालतच फिरावं लागतं, त्याच्यामुळे तुम्ही आधी ही फुलं बघा आणि त्याच्यानंतर मग कुमुदिनी तलावाकडे जा असं मी सांगेन. आणि कितीही वेळ फिरलो, कितीही फोटो काढले तरी ह्या फुलांच्या जगातून बाहेर जायचं आपलं मन होत नाही. आणि कुमुदिनी तलावातली कमळाची फुलं बघता न आल्याची रुखरुख एक मनाला लागली. पण ठीक आहे, ही सुद्धा एवढं जे आपण पुष्पवैभव बघितलेलं आहे ना ते सुद्धा खूप वाटलं. पण फुलं बहरण्याचा हा जो हंगाम आहे ना तो थोड्या काळाकरताच असतो, म्हणजे जवळपास फक्त 1 महिन्यापुरताच मर्यादित असतो. त्याच्यामुळेच इथं खूप सारी गर्दी होते आणि दिवसभरामध्ये फक्त 3000 पर्यटकांनाच इथं प्रवेश देण्यात येतो. आणि तुम्हाला जर निवांत कास पठार फिरायचं असेल तर शनिवार रविवार हे सुट्टीचे दिवस सोडून इतर दिवशी आलात तर खूप छान कास पठारवरील फुलं बघता येतील. आणि ही आहे नावाप्रमाणेच सुंदर अशी पिवळ्या धम्मक रंगाची सोनकी. वाऱ्यावर डोलणारी ही सुंदर नाजूक अशी फुलं बघून आहे ना खरंच खूप मन प्रसन्न होऊन जातं. आणि हे सगळं फुलांचं सौंदर्य आहे ते आपण किती पण कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा ते कमीच पडतं. तर सौंदर्याची अनोखी खाण असणारं कासचं हे पुष्प पठार आपल्या महाराष्ट्रात, आपल्या साताऱ्यामध्ये आहे आणि तिथं आपण एकदा तरी भेट द्यायला हवी. आणि इथं येणं ही खरंच एक पर्वणीच आहे. तर कास पठार बरोबरच इथं अजूनही काही पर्यटन स्थळं आहेत, जसं की वजराईचा धबधबा किंवा बामणोली आहे, तिथं बोटिंग करू शकतो. किंवा ठोसेघरचा धबधबा आहे. आणि शिवाय इथं राहण्यासाठी सुद्धा खूप छान हॉटेल्ससुद्धा आहेत. आणि इथं येण्यासाठी तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकता www.kas.ind.in या वेबसाईटवरती. आणि विविध रंगी फुलांची निसर्गाने मुक्त हस्त केलेली उधळण मनामध्ये साठवूनच आपण इथून निघतो. आणि निसर्गाचा अनोखा चमत्कार असलेलं हे कास पठार आपण एकदा तरी पाहायलाच हवं. आणि आता इथून आपण बाहेर पडल्यानंतर, म्हणजे ज्या गेटमधून आपण आत गेलेलो तिथूनच बाहेर पडल्यानंतर तिथं आपल्याला पार्किंगला जाण्यासाठी बस मिळते. आणि पार्किंगला आल्यानंतर म्हणजे तोपर्यंत 11:30 झालेले, तर तेव्हा किती गर्दी होती. त्यामुळं जेवढ्या लवकर शक्य होता येईल तेवढ्या लवकर इथं पोहोचण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला या जास्त गर्दीमध्ये थांबावं लागणार नाही. आणि पार्किंगमध्येच एवढी गर्दी होती तरीसुद्धा आम्ही जेव्हा परत निघालो तेव्हा आम्हाला कितीतरी लांबपर्यंत, म्हणजे जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर लांब एवढ्या ह्या सगळ्या गाड्यांच्या रांगा दिसत होत्या. आणि ऊनसुद्धा खूप जास्त होतं. जवळजवळ एखाद्या जत्रेचं स्वरूप असतं कास पठारला शनिवार रविवारी, त्याच्यामुळे शक्य असेल तर शनिवार रविवार सोडून इतर दिवशी कास पठारला आलं तर चांगलं. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता जाता जाता व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.